नमस्कार, मी अस्मिता। माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे तांदळाच्या कण्याचे उपजे। या तांदळाच्या कण्या तासभर मी भिजवून घेतल्या। पाण्यामध्ये 2 ते 3 पाण्याने वॉश करून भिजवून घ्यायचे आहे। मुठभर चण्याची डाळ 5 ते 6 तास मी भिजवून घेतली। त्याचप्रमाणे मुठभर शेंगदाणे पण मी भिजवून घेतले आहेत। आता आपल्याला खमंग अशी फोडणी तयार करायची आहे। 2 टेबलस्पून मी इथे तेल वापरले आहे। तेलामध्ये मोहरी ही तळतळू द्यायची आहे। त्याच्यानंतर अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे। आता 10 ते 12 कढीपत्त्याची पानं इथे घालून घेऊ। पाव टीस्पून हिंग आपल्याला घालायचा आहे। भिजवून घेतलेले मुठभर शेंगदाणे मी इथे वापरले आहे। चार सुक्या लाल मिरच्या पण आपल्याला इथे घालायच्या आहे। आता भिजवून घेतलेली मुठभर संपूर्ण चण्याची डाळ ही आपल्याला तेलामध्ये घालायची आहे। फोडणीमध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे। डाळीमुळे खमंगपणा ह्या उपज्यांना येतो। हा एक पारंपरिक पदार्थ आहे आणि नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून तुम्हाला करता येईल। टिफिनमध्ये सुद्धा हे उपजे देता येईल। गरम असताना सुद्धा हे उपजे फार छान लागतात आणि थंड झाल्यावर पण फार छान लागतात। अर्धा टीस्पून हळद मी फोडणीमध्ये घातली आहे। अर्धा टीस्पून लाल तिखट पण तुम्ही इथे वापरू शकता किंवा मिरच्या फार तिखट असेल तर स्किप सुद्धा करू शकता। आता संपूर्ण तांदूळाच्या कण्या ज्या निथळून घेतल्या होत्या त्या मी फोडणीमध्ये घालून घेतल्या आहे आणि सर्व साहित्य चांगले 2 ते 3 मिनिट आपल्याला असेच परतून घ्यायचे आहे। पोह्याप्रमाणे मोकळ्या आणि मऊसूत ह्या कण्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। आता गरम पाणी आपल्याला इथे घालायचं आहे। जेवढ्या तांदळाच्या कण्या होत्या तेवढ्याच आपल्याला इथे गरम पाणी वापरायचे आहे। या तांदळाच्या कण्या मला डीमार्टमध्ये मिळाल्या होत्या। कुठल्याही धान्याच्या दुकानात तुम्हाला ह्या मिळू शकतात। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। अर्धा टीस्पून साखर पण घालायची आहे। झाकण ठेवून स्लो गॅसवर आपल्याला ह्या कण्या मऊसूत अशा शिजवून घ्यायच्या आहेत। गरज पडली तर थोडं गरम पाणी तुम्ही इथे वापरू शकता, पण मोकळ्या आणि मऊसूत ह्या कण्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे। अगदी पोह्याचं जसं टेक्स्चर असतं तशा पद्धतीच्या ह्या कण्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। आपले तांदळाच्या कण्याचे उपजे हे तयार आहे। तुम्ही इथे बघू शकता मोकळे आणि मऊसूत असं टेक्स्चर आपल्या कण्यांच्या उपज्यांना आला आहे। आता इथे गोड आणि फ्रेश घट्ट दही वापरायचं आहे। 2 मोठे चमचे तुम्ही इथे दही वापरू शकता। जर दही आंबट असेल तर 1 चमचा सुद्धा इथे वापरू शकता। यानी खूप मऊसूत आणि मस्त टेस्ट ह्या उपज्यांना येते। दही नसेल तर लिंबू सुद्धा इथे वापरू शकता। आता मिनिटभर आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊ आणि मग उपजे हे सर्व करून घेऊ। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील।
उपजे हे सर्व करून घेऊ. नक्की करून बघा पारंपरिक पदार्थ. परत भेटू. धन्यवाद.